जय गजानन मंडळी. तर आज निघाली मी माहेरी जाण्यासाठी. माहेरच्या लोकांची भेट घ्यायला आली गाडी. म्हटलं बा चला बसनच जा. आमचे तात्या आले झालं बा बसच नाही सापडली. दीड घंटा तिथं काय दिसते आमची काकू ज्ञानेश्वरी पारायण करू राहिली. काकूला म्हटलं काकू लवकर आवरा, लय भूक लागली. काकू उठली बा आमची बिचारी पारायण करता करता आणि दिलं जेवायला बनवून. मग रात्री आम्ही काकूसोबत गेलो मंदिरात. इकडे आम्हाला बैलबंडी दिसली रस्त्यानं. इकडे बापा पेड्याचे दुकानं, लाईटिंग पण शांत झालंय असते लेको. रात्रीचा टाईम एकदम बेस्ट आहे दर्शन घ्यायसाठी. गेलो मग दर्शन घ्यायसाठी मंदिरात. तिथे सगळ्यात पहिले चप्पल स्टँडमध्ये ठेवल्या. सगळ्या सोयीत आपल्या गजानन महाराजच्या मंदिरात. एकदम जगात भारी मंदिर आहे आपलं. इथं पायगी धुवून घेतले, पाणी वगैरे पेलो आणि गेलो दर्शन बारीत म्हणे 10 मिनटं लागतात. म्हटलं चला 10 मिनटाच्या चिकडे जाऊ आपण. गेलो बा मग दर्शन करायसाठी. आमची काकू पुढे पुढे, मी काकूच्या मागे मागे आले. मग गजानन महाराज गाडी गेली. मी गावले तर गावले आबाले नेली भाऊ पेस्ट्री. तर आबाला सांगितलं हे आईस्क्रीम आहे बरं, खा तुम्ही. तर आबानं खाऊनही घेतली बॉन. हे आमची आजी आहे. आमच्या आईनं आमच्यासाठी भजेही केले ते पोरगी आली म्हणून. हे आहेत आमच्या गावातले रमेश दादा. यायचं आहे फुलाच्या शेजारी मया. आता पूल कोणता? तर हा आहे खिरोळ्याचा पूल. त्या पुलावर हे विकतात जाम. भले मस्त गोड जाम आहे. त्यांनी इन्फॉर्मेशनही मस्त दिली ती. ऐका बरं जरा. हा माल लागल्यानंतर मी याला शेंडा खोडतो. हा शेंडा खोडला की हा माल मोठा होऊन जाते, हा दुसरा लागून जाते. तसं या पद्धतीने मी हा पूर्ण बाग 3 वेळ माल घेतो. 4 लाख रुपयाचा माल इकडून झाला. हा समजा 2-2.5 लाखाचा होईल. आधी पुढचा समजा ऐकलं किती मस्त इन्फॉर्मेशन दिली. चांगलं उत्पन्न काढतात भाऊ जांबाचं दोन्ही सीझनमध्ये. हे पहा हा जाम तोडला. 1 नंबर जाम आहे, गोड. 2 क्वालिटीचे जाम आहे त्या मयात. एक सफेदवाला आणि एक लालवाला जाम. आणि एकदम गोड आहेत. तुम्हाला घ्यायचं असेल तर खिरोळ्याच्या पुलावर हे जांबू भेटतात. नक्की घ्या. हे आमची पूर्णा नदी. रस्त्यानं आबा सापडले भाऊ. आबा म्हणत गाडीच तिकडे राव बा. हे आमची आजी आहे, आमच्या आबाची बहीण. भली मस्ती गमता करते. झालं मग काय. मग आजी जाता जाता म्हणते की आमच्या नाते या चॅनलला सबस्क्राईब करा रे बा, लाईक करा रे बा.